राहुरी तालुक्यातील डॉक्टर तनपुरे कारखान्याचे नूतन चेअरमन अरुण तनपुरे हे अजित पवार गटात सामील झाल्यानं तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे नवनियुक्त चेअरमन अरुण तनपुरे आणि त्यांचे पुत्र तसेच कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अधिकृतपणे प्रवेश केलाय। गेल्या काही दिवसांपासून अरुण तनपुरे अजित पवार गटात सामील होणार असल्याची चर्चा होती आणि अखेर अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आणि राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड यांच्या यशस्वी मध्यस्थीने हा प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार काशीनाथ दाते, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड, युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ, अनिल सुराणा आदी प्रमुख नेते उपस्थित होते। तर या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितलं, गेल्या अनेक दिवसांपासून प्रवेशाबाबत चर्चा आणि बैठका सुरू होत्या, मात्र अखेर अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडल्यानं निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे। तर राहुरी शहराध्यक्ष सुनील भट्टड म्हणाले, तनपुरे साखर कारखाना अरुण तनपुरे यांच्या ताब्यात आल्यानं सभासदांच्या आशा पल्लवित झाल्यात। अजित पवार गटात अरुण तनपुरे आणि हर्ष तनपुरे यांनी प्रवेश केल्यानं निश्चितच आता कारखाना सुरू करण्यासाठी अजित पवार मदत करतील आणि हा कारखाना सुरू होईल असं त्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।